तर नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो. तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता की दूध व्यवसाय परवडतो का? तर मला हा दूध व्यवसाय कसा परवडला हा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहोत मित्रांनो. तर ज्यावेळी आपण दूध व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळी आपण मनात एक पक्कं ठरलं होतं ते म्हणजे आपण दूध व्यवसाय करायचा, तो म्हशीच्या दूध व्यवसाय करायचा. कारण म्हशीच्या दुधाला जर भाकड जर जास्त असला तरी तिचं गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला दर हा जास्त आहे मित्रांनो. आणि ज्यावेळी आपण दूध व्यवसाय सुरू केला म्हणजे 7-8 वर्षाच्या पाठीमागची गोष्ट आहे मित्रांनो. तर त्यावेळी आपण ज्या म्हशी खरेदी केल्या त्या आपण कमी किमतीत म्हणजे जादा दुधाच्या म्हशी खरेदी केल्या होत्या. म्हणजे जास्त टॉपच्या म्हणजे हरियाणा किंवा गुजरात या लॉटमधून म्हशी खरेदी केल्या नव्हत्या. तर आपल्या आसपासच्या भागातून आपल्या शेतकऱ्याकडून ज्या कमी किमतीत जादा दुधाच्या अशा बघून म्हशी खरेदी केल्या होत्या मित्रांनो. त्यामुळे आपलं दुधाचं सुरू करताना बजेटमध्ये थोडा फरक पडला होता मित्रांनो. आणि चाऱ्यावरती तो आपला आपण पैसा खर्च होणार होता तो आपला झाला नाही. कारण मित्रांनो जो जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा लागतो तो आपला पूर्णपणे आपण स्वतः शेतात जाऊन स्वतः आणत होतो मित्रांनो. इतर आणत होतो. त्यामुळे आपल्या चाऱ्यावरती 0 पैसा आजपर्यंत खर्च चालला आहे मित्रांनो. आणि राहिला प्रश्न म्हणजे तो गाभण तक्रार किंवा जनावरांची रिप्लेसमेंट असो. तर गाभण तक्रार आजपर्यंत आपल्या जनावरांना गोठ्यामध्ये आली नाही मित्रांनो. कारण आपण म्हशीच्या तिच्या चाऱ्यावरती तिच्या तब्येतीवरती चांगलं नियंत्रण ठेवलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे आजपर्यंत आपल्याला म्हणजे गाभण तक्रार वगैरे असं काही कोणताच प्रश्न म्हणजे म्हैस गाभण न राहिली तसेच भाकड विकली असा काही प्रश्न आलाच नाही मित्रांनो. आणि म्हशीची रिप्लेसमेंट म्हणजे कसं आहे मित्रांनो, एखादी म्हैस 3 महिन्याची गाभण लागली आणि दुधाला कमी आलं तर आपण काय करतो ती लगेच रिप्लेस करतो आणि तिच्या जागेला दुसरी म्हैस भरतो. त्यामुळे आपला दूध व्यवसाय जे दूध कंटिन्यू राहतं ते कंटिन्युटी दुधाची राहते. त्यामुळे दूध व्यवसाय तोट्यात जात नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण आजपर्यंत असं डोकं लावून या व्यवसायामध्ये हा दूध व्यवसाय आज यशाच्या मार्गापर्यंत आणलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही देखील दूध व्यवसाय सुरू करत असाल, शून्यातून करत असाल, बजेट कमी असेल तर अशा प्रकारे डोकं लावून मगच विचार करून जास्त किमतीच्या म्हशी खरेदी करू नका लगेच. ज्यावेळी आपण सेटल होऊ आता आपण एक म्हशी आणलेल्या आहेत नंतर त्या मस्त लाखाच्या वरच्या म्हशी आहेत मित्रांनो, ज्यादा टॉपच्या पण आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही देखील दूध व्यवसाय करताय तर डोकं लावून दूध व्यवसाय करा. मी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये करा मित्रांनो. आणि जर अशा प्रकारची नवीन नवीन माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या पेजला लगेच फॉलो करा मित्रांनो. धन्यवाद.